नमस्कार, माझं नाव गौरव चंद्रकांत शहा. मी आजचा व्हिडिओ हा इम्पॉर्टन्स ऑफ सॅलरी रिटर्न यावर बनवला आहे. तर जर तुमचा सॅलरी रिटर्नवर टीडीएस कट केला असेल तर तो क्लेम करण्यासाठी, किंवा इतर कुठल्या इन्कमवर टीडीएस कट केला असेल तर तो क्लेम करण्यासाठी, त्यानंतर कॅरी फॉरवर्ड लॉसेस त्यासाठी जिथं अप्लिकेबल असेल तिकडे, किंवा सॅलरी रिटर्न तुम्ही भरला तर हे होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड अप्रुव्हलला मागितलं जातं. ऍप्लिकेशनसाठी जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तसंच व्हेरियस फायनान्शियल आणि लिगल पर्पजेससाठी, त्यानंतर पेनल्टी आणि इंटरेस्ट लागतो जर सॅलरी रिटर्न वेळेवर नाही भरलं तर, आणि मेंटेन अ गुड फायनान्शियल रेकॉर्ड अँड टॅक्स कंप्लायन्स. डॉक्युमेंट काय रिक्वायर्ड आहे सॅलरी सगळ्यात आधी, जर तुम्ही माझ्याकडनं सॅलरी रिटर्न फाईल करणार असेल, आपल्याकडे ऑनलाईन सर्व्हिसेस सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील? सगळ्यात आधी तुम्हाला मला पॅन कार्ड पाठवायला लागेल, आधार कार्ड, फॉर्म 16 लागेल, सॅलरी स्लिप इफ रिक्वायर्ड, बँक अकाउंट डिटेल मध्ये कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक लागेल, इंटरेस्ट सर्टिफिकेट, एफडी वगैरे तुमची असेल तर, इन्व्हेस्टमेंट प्रूफ,